धनंजय मुंडेंचं केवळ मंत्रिपदच नव्हे तर आमदारकीही धोक्यात येण्याची शक्यता आहे। अंजली दमानी यांनी नेमकं असं काय केलेलं आहे ज्यामुळे मुंडेंविरोधात उद्या त्या आणखीन पुरावे देणार आहेत, आणखीन बॉम्ब फोडणार आहेत? पाहूयात त्यावरच आधारित आजचा हा पहिला विशेष रिपोर्ट। मुंडेंना राजीनामा द्यावा लागणार? मंत्रिपदच नव्हे, मुंडेंच्या आमदारकीवरही गंडांतर। दमानी यांच्या दाव्यामुळे मुंडेंचं टेन्शन वाढलं। मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेला वाल्मिक कराड धनंजय मुंडेचा निकटवर्ती असल्यानं मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आणखीनच तीव्र झाली आहे। कारण अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना 4 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता। मात्र ही मुदत संपूनही त्यांनी मुंडेंचा राजीनामा घेतला नाही। त्यामुळे दमानी या आणखीनच आक्रमक झाल्यात। धनंजय मुंडेंना केवळ मंत्रिपदाचाच नव्हे तर आमदारकीचाही राजीनामा द्यावा लागणार असल्याचा दावा दमानी यांनी केलाय। आता ऑफिस ऑफ प्रॉफिटचे देखील जर पुरावे मी दिले की एका सरकारी कंपनीकडनं त्याच सरकारच्या मंत्र्याला आर्थिक नफा होतोय, हा इतका गंभीर पुरावा खरं तर आहे की ताबडतोब त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यायला हवा होता। तर मला आता खात्री आहे की आता हा राजीनामा नक्कीच येईल। धनंजय मुंडे हे मंत्रिपदी असताना सरकारी कंपनीतून लाभ मिळवत असल्याचा आरोप दमानी यांनी केलाय। मुंडे कोणत्या कंपनीच्या माध्यमातून नफा मिळवतात ते पाहूया। व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीत मुंडे संचालक। व्यंकटेश्वर कंपनीची महाजनको या सरकारी कंपनीकडून राखीची खरेदी। 2022 मध्ये व्यंकटेश्वर कंपनीतून 12 कोटी 27 लाखांचा नफा। राजश्री मुंडे आणि वाल्मिक कराड संचालक असलेल्या जगमित्र शुगर्समध्ये व्यंकटेश्वराचा पैसा। जगमित्र शुगरच्या नावानं 88 एकर 34 गुंठे जमिनीची खरेदी। एवढंच नाही, दमानी या मुंडेंविरोधात लोकपाल, निवडणूक आयोग आणि कोर्टाचं दार ठोठावणार आहेत। त्या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आणखी पुरावे देणार असल्याचा बॉम्ब फोडलाय। आता जे माझ्याकडचे ऑप्शन्स होते, जसं लोकायुक्तांना लिहिलं, ECIला लिहिणं, हे सगळं मी करते आणि आता जी मला PIL करायची ती देखील मी करणार आहे। आणि एक मोठा खुलासा मी उद्या सकाळपर्यंत करणार आहे। त्याचं अगदी 10% काम माझं बाकी आहे, बाकी पूर्ण काम त्याच्यात झालेलं आहे। दररोज नवनवे खुलासे करून अंजली दमानी यांनी मुंडेंपुढे अडचणींचा डोंगर उभा केलाय। एवढंच नाही तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनाही कोर्टात खेचण्याचा इशारा दमानी यांनी यापूर्वीच दिलाय। त्यामुळे आता स्वतःवरील संकट टाळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की मुंडेंसाठी कोर्टातही ढाल बनणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।